अवघाची संसार सुखाचा करीन जाईन मागे पंढरपूर. अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोका. जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. म्हणजे त्यांनी तो संसार केला आणि त्या संसाराची वाट धरत ज्ञानोबाराय चालत राहिले. त्यांनी पुढे काय केलं, अवघाची संसार सुखाचा करीन. आणि त्यांनी पुढे सांगितलं संसार करत असताना माझा संसार कुठं आहे, पंढरपुरात आहे. पंढरपुरात संसार असला तर ते काय म्हणाले, नाही विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. आणि त्या संसारात माझं गोतावळ सगळं तिथं आहे. म्हणून तिने काय सांगितलं, माझी बहीण चंद्रभागा. बघा काय नातं जोडलं तिने, माझी बहीण चंद्रभागा. तिने आपल्या चंद्रभागेला बहीण सुद्धा मागलं. म्हणून या संतांच्या संगतीतनं आपण नेहमी चाललं पाहिजे. मग संगतीतनं चालत असताना इकडं असं झालं, आमाई माता आणि विश्वंभराव संध्याकाळची वेळ होती, जेवायला बसले. आणि जेवत असताना सुरुवातीला ताट वाढलं आणि त्यांनी परब्रह्माची प्रार्थना केली. प्रार्थना करून तिने संकल्प सोडला, जेवायला एक घास असा उचलणार तेवढ्यात त्यांच्या डोळ्यातून टचकर पाणी आलं. पाणी आल्यावर ना आमाई मातेनं विचारलं, का हो धनी तुम्ही का रडताय हो. तर त्यांनी काय सांगितलं, अरे मला का रडवायला माहितीये का, मला तर इथून पुढे वारी घडणार नाही. का घडणार नाही हो तुम्हाला वारी. तर ते काय म्हणाले, माझं आता वय झालंय, मला आता चालता येणार नाही, मी कुठेतरी वाटत थांबणार, मला काही जमणार नाही. मग त्यांनी डोळ्यातलं पाणी आलं त्यांच्या आणि त्यांनी ताटावरनं पाण्याचा संकल्प सोडला, एक घास तोंडात घातला, ताटावरनं उठले आणि झोपले. झोपल्यावर रात्री 2 वाजेपर्यंत त्यांची झोप लागली नाही. पहाटेचा थोडा डोळा लागला आणि डोळा लागल्यावर ना भगवंतानं दृष्टांत दिला त्यांना. आणि भगवंतानं सांगितलं, विश्वंभर बाबा तुम्ही का झोपलाय, अहो तुम्ही पंढरीला नाही आला म्हणून काय झालं, मी आलोय ना तुमच्या दारात, तुमच्या पाठीमागच्या घरात जाऊन बघा ना, पाठीमागच्या बाजूला आबराईमध्ये बघा, मी आलोया. व पहाटेचा डोळा लागल्यावर पहाटेचं स्वप्न पडले की माणसाला जरा खरं वाटतं नाही का. विश्वंभर बाबा सकाळी उठले, चतुर्भुज झाले, आंघोळ बिंघोळ केली, 2-4 माणसं जवळ घेतली आणि मागं पाठीमागं आमराईत गेले. आमराईत गेले, थोडंसं खाण्याचं साहित्य घेतलं आणि तिथं आमराईत उकरायला तिने चालू केलं. आणि उकरत असताना तिथं ती मूर्ती त्यासनी दिसली. मूर्ती दिसल्याबरोबर भगवंताच्या तिने पायावर मस्तक ठेवलं आणि सगळ्या देहूकरांनी भगवंताच्या विश्वंभर बाबांच्या पायावर मस्तक ठेवलं. आणि असं त्याच कुळातील तुकाराम महाराज, त्याच कुळातील तुकाराम महाराज पुन्हा जन्माला आले. आणि तेच तुकोबांच्या आज किती वर्ष झाली, 400 नाही का, 400 वर्ष झाली. आज त्यांचं सुद्धा हे बोल तुकाराम महाराजांची गाथा अभंग आज सुद्धा त्याच ह्याच्यावर आहेत. एखादं गाणं जरी नवीन आलं तर ते किती दिवस असतं, वर्ष 2 वर्ष, पण 400 वर्षापूर्वीचा अभंग आज आहे, आपण उड्या मारून म्हणतोया. म्हणजे इतकं त्या तुकाराम महाराजांचं हे. म्हणून या सगळ्यात एक वेळा असं झालं, ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेला चालले. तीर्थयात्रेला चालत असताना फिरत 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 प्रत्येक ह्या गावातनं त्या गावात असं चालले. एका गावात असं झालं, तिथं उचल्याची जात जास्त चोरी करणार अशी उचल्याची जात होती. पण त्यातला एक होता उचले असा की तो चोरी करणार, पण त्याचा देवावर विश्वास जास्त. रात्रभर आणि करणार किती, पोटापुरतं, जास्त नाही, आपल्या पोटापुरतं करणार. मग ते चोरी करत असताना ते ज्ञानोबाराय
आणि नामदेवराय हे फिरत फिरत आल्यावर त्याला ते कळलं आणि त्या गावात तो गेला आणि ज्ञानोबा आणि नामदेवरायांचं त्यानं पाय धरलं. म्हटला तुम्ही माझ्या घरी जेवायला यायला पाहिजे. आता चोर म्हणजे त्याची काय तर पुण्य असल्याशिवाय त्याला तो ज्ञानोबा तुकोबराय नामदेवराय भेटतील का हो? नाही भेटणार. म्हणून त्यांनी काय केलं, त्याचं पाय धरलं आणि सांगितलं माझ्या घरी तुम्ही. हो म्हणले आम्ही येतो ना, आम्ही येतो तुझ्या घरी. मग ते असं करत त्यानं तिथनं आला आणि त्याच्या घरी बायकोला आपल्या सांगितलं अरे ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज आलेत आणि त्यांना आपण जेवण घालायचं आहे. सगळ्या गावातल्या लोकांना बोलवलं आणि म्हटले आपल्याकडे कोण येणार आहे, ज्ञानोबाराय आणि नामदेवराय येणार आहेत आणि आपण जेवण त्यासनी घालायला मी सगळ्या गावाला जेवण घालणार आहे. आता हा चोर याला संध्याकाळी चोरी केली तर सकाळी मिळत्या. म्हणून त्यानं काय केलं, बरं म्हणला ठीक आहे. सगळं गावकरी म्हटलं तू जेवण घाल. मग नामदेवराय ज्ञानोबाराय लगेच आले हो, एका दिवसात त्या घराकडे आले. मग संध्याकाळी आल्याबरोबर त्यानं त्यांची देवपूजा, पाय धुतलं आणि जेवू घातलं. मंडळीला त्यानं हातपाय दाबलं त्यांचं. मंडळीला सांगितलं यांची व्यवस्था कर, मी तोवर 2 घरं जादा बघून येतो. म्हणून हा घरातनं बाहेर पडला आणि एका जंगलात गेला. कारण काय, तिकडून येणारी एक वाट होती, त्या वाटेवर त्याला कोण नाही कोण तर रोज सापडणार. म्हटलं आज जरा 2 घरं जास्त करायची. म्हणून तो तिथं जंगलात बसला आणि रात्रीचे आता हे कसं आहे, चोरी करणारे गावाला कोणाला माहित नाही. कारण का माहित नाही, 9 वाजले की याच्या घरातल्या लाईटी जायच्या. गाव म्हणणार झोपलाय, त्याच्यामुळं तो लाईटी जायचा. आणि तो तिथं गेला जंगलात गेल्यावर तो वाट बघत होता. म्हटलं कधी गिऱ्हाईक आपल्याला येत या. मग यानं काय केलं, वाट बघत रात्रीचे 2 वाजले तरी गिऱ्हाईक काय नाही. तेवढ्यात त्यानं काय केलं, देवा पांडुरंगा मी जेव घालणार आहे. कुणाला घालणार आहे माहिती आहे का तुला, माझ्या ज्ञानोबारायाला आणि नामदेवरायाला मी जीव घालणार आहे. आणि तू काय तर माझ्यासाठी कर, 2 घरं जादा मला 2 हे जादा मिळावं, जरा असं काय तर मला गिऱ्हाईक बघून दे. तेवढ्यात तिकडं ती तार वाजली. पहिली तार होती माहिती आहे ना, पहिल्या तारा असायच्या. तिथं खडाडाक तार वाजली. भगवंत झोपत न झालं जाग. रुक्मिणी आईसाहेबांना काय म्हणतात, अरे तिकडून तार आली, कुठली तार? अरे तिथं आपला माणूस वाट बघत बसलाय, तुझं आवर आपण भेटायला जायचंय. मग रुक्मिणी माता आईसाहेब म्हणल्या बर चालतंय, फक्त एक काम कर, भेटायला जायचं आहे तर तू आता किरकोळ दागिनं काय घालू नको, लगेच ओढा येतील असं दागिनं घाला. मग आईसाहेबांनी काय केलं, दागिनं अंगावर घातलं. याने आपली धोतार नेसलं, पगडी नेसली, पगडी गुंडली आणि ती पगडी गुंडल्यावर ना याने आपलं गटुळ ती बांधलं आणि एक छकडा घेतला. आणि त्या छकड्यात आता हे देवच आहे होत्याच नाही काय कमी येत आपल्या हातात एक छकडा आहे का बैलजोडीचा, तसं एक छकडा घेतला आणि निघाले. गळ्यात घुंगरू घातलेलं. आणि आईसाहेबांनी सांगितलं तुम्ही एक काम करा, घागरा घाला, घागरा घाला म्हणजे जरा दिसायला चांगलं दिसत. म्हणून घागरा घालून आईसाहेब गाडीत बसल्या निघाल्यावर तिथं जरा घुंगराचा आवाज आल्यावर म्हटले हे डोळं झाकून हे झोपलो तू, हीच लागली झोपल्यावर घुंगराचा आवाज आल्यावर चटकन जागलं आलं म्हणला गेला. बरं झालं, त्याने टाण दिशी उडी मारली खाली उतारली. म्हणला खाली होतो, खाली आहे म्हणल्यावर ना भगवंत म्हणला अरे येतो की थांब की दबे पुष्का मला येतो की खाली. भगवंतानं काय केलं, खाली आला तर आईसाहेब पण मागल्या बाजूने उतरून खाली आल्या आणि 2 जण उभा राहिले. मला पहिलं कान अंगावून लागेन, अरे तू मारू नको रे, आम्ही देतो की तुला, मारतोयस कशाला? नाही माझा काढ अगोदर. मग आईसाहेबांनी सांगितलं द्या हो तुमच्या गळ्यातलं. नाही सगळं दागिनं काढलं. बांगड्या दिल्या, पाटल्या दिल्या, हातातल्या गळ्यातलं हार दिला, सगळं दागिनं दिलं. आणि म्हणला ते तेवढं असू दे, तुझ्या नवऱ्याच्या याच्या कुंकवासाठी तुझं डोरलं तेवढं तुझ्या गळ्यात असू दे म्हटली. ती नको मला. त्यानं दागिनं घेतलं,
देव म्हणले, अरे तू नेणार कशानं? शेला धर माझा आपलं उपरण ह्यात बांधून ने. मग त्यानं काय केलं, उपरणीत ते सगळं बांधलं. उपरणीत बांधल्यावर ना देव म्हणले, आता तू ह्याचं काय करणार आहे? तुला काय करायचं? दूध काय करेल? देवाला बोलतो. आता देव म्हटला, काय तुला काय करायचं? आम्हाला माहिती आहे तू काय करणार आहेस, ती पण निदान सांग तरी बाबा. आमच्या घरी कोण आलंय माहित आहे का? नाही, आम्हाला माहिती नाही म्हणून आम्ही तुला विचारतोय, कोण आलंय सांग तरी. मग त्याने सांगितलं, माझ्या घरी ज्ञानोबा आहेत, माऊली आल्या, नामदेव राय आले. मग ते म्हटलं, बरं झालं की आमचं बी दर्शन होईल. बर, याच कोणीकडं आम्ही पण दर्शन घेतो, तुम्ही कशाला आणि येताय म्हणला तिकडं, नाही का? तुमच्या जवळची चोरी मी केली आणि तुम्ही कशाला तिकडे येताय म्हणला. याच नाही बात, मारून टाकेन. अरे आम्हाला काय मारू नको, कारण का तर आम्ही म्हातारी माणसं आहे, मारलं तर तूच आम्हाला जाणार. इथं कोण आहे आमचं कुणीही नाही, मारू सुद्धा नको, फक्त आम्हाला नुसतं तुझं नाव सांग. माझं नाव काय करायचं तुम्हाला म्हणला. मग त्यानं नाव सांगितलं आणि नाव सांगितल्यावर तो तिथनं निघून गेला. घरी गेल्या बायकोजवळ ती सगळं दागिनं दिलं, ती दागिनं मोडलं, मांडव बिंडव घातला, जेवण बिवण घातलं आणि जेवण तयार केलं. तो ज्ञानोबारायांना आंघोळ पाणी नामदेवरायांना आंघोळ घालायसाठी बाहेर आणलं आणि बाहेर आणल्यावर ना तिने काय केलं, आंघोळ घालायला सुरुवात केली. तर ही नवरा बायको दोघंजण तिथं हजर. आता त्यांचं तोंड होतं ज्ञानोबारायांचं नामदेवरायांचं पूर्वेला आणि ह्याचं तोंड होतं वर पश्चिमेला आणि ही तिकडच नेमकी आली. ती आल्यावर ना तो झालाय कावरा बावरा. आता म्हणला, हिने जर इथं काय सांगितलं तर हाही कोण गावकरी जेवणार नाही. ती म्हणला, आता काय करायचं? त्यालाही कोडं पडलं, तोही विचारात पडला. मग तो सारखा ते म्हणायचा, पुढे येऊ नकोस, पुढे येऊ नको. ज्ञानोबराय म्हटलं, अरे कोण आहे रे पुढे? नाही, जरा शेजारीच आहे ती, मग येऊ दे ना पुढं. ते आंघोळ घालून झाल्यावर ना ज्ञानोबराय पाटावर उभा राहिले आणि ते तो पण पुढं आले. अरे माझे मायबाप म्हणून ज्ञानोबरायांनी पायावर मुंडकं ठेवलं. शिव म्हटलं, आता मेलं सगळं, आता धड जेवण बी नाही आणि काहीच नाही. म्हणलं, आता बिनकामाचं मार. तर ती म्हटली, गप, आम्ही काय बोलत नाही, तू काय काळजी करू नकोस. मग ज्ञानोबारायांनी सांगितलं की अरे हेच आमचे आई वडील आहेत. त्यावेळेला त्याला कळलं की भगवंतानंच मला दर्शन दिलं आणि भगवंतानंच मला हे दागिनं दिलं आणि त्याच्यामुळेच मला हे मिळालं. म्हणून उजळले भाग्य आता अवघी चिंता वारले, संत दर्शन निहालाभ पद्मनाभ जोडियला. संपुष्ट हृदय पेटी करुण पोटी साठवू, संत दर्शन निहालाभ पद्मनाभ जोडियला. आता तुम्हाला खरं सांगायचं, मी या गादीवर उभा राहिलोय, माझी खरं मुळात धाडस होत नव्हती. पण तात्या आणि आपले उत्तम महाराज मागे लागले. तुम्हाला जेवढं सांगता येईल, जेवढं तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही सांगा आणि जेवढं जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तुम्ही सेवा करा. म्हणून या आज गादीवर मी उभा राहिलो आणि असंच गादीवर उभा राहण्याची संधी मला मिळावी आणि भगवंतानं माझी ती तयारी केली. उभा राहायचं म्हणजे तात्यांनी परवा एका कीर्तनात सुद्धा सांगितलं होतं, ह्या गादीवर उभा राहायचं एवढं सोपं नाही, कारण ही गादी फार महत्वाची आहे, कारण गादीवर हे कुणाचं सुद्धा काम नाही. म्हणून अजून एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. तुका म्हणे घ्या बाबतली चाल घ्या. उजळ